नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। अजितदादांचं निधन झाल्यानंतर काही लोकांना वाटलं की राष्ट्रवादी पक्ष आपल्या हातात येईल, राष्ट्रवादीची सगळी धुरा आपण सांभाळू आणि जे काही इथून पुढच्या फाईली असतील त्या फाईलवरती सुद्धा आपलीच सही होईल, अशा पद्धतीची काही लोकांची भावना होती। आणि सुनित्रा पवार सुनित्रा पवार तर एक खेळ होऊन राहतील अशी त्यांची भूमिका होती। परंतु सुनित्रा पवार सुद्धा अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत बरं का, कारण तर त्यांना सुद्धा राजकारण काय असते ते सांगण्याची फार गरज नाही, त्यांना सुद्धा जवळून त्यांनी सुद्धा राजकारण बघितलं। एकंदरीत सुरुवातीला वाटत होतं की राष्ट्रवादी पक्ष आपल्या घशात येईल, परंतु सुनित्रा पवार यांनी अक्षरशः त्या लोकांचे गालच लाल करून टाकले आणि काही अशा फाईली आहेत ते सुद्धा त्यांना भासवून दिलं। एकंदरीत तुम्हाला आठवत असेल की सुनित्रा पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर पटेल आणि तटकरे हे देखील त्यांच्या बाजूला थांबले होते आणि त्यानंतर जय पवार यांना कुठे बसवायचं आणि कुठे जागा द्यायची हे पटेल यांनी ठरवलं होतं आणि बोर्ड दाखवत त्या ठिकाणी इथे बसा, पहिल्या रांगेला बसा, अशा पद्धतीचं काही भासवण्याचं काम पटेल यांच्या माध्यमातून झालं होतं। आणि सुनित्रा पवार यांना आपण बोलू द्यायचं नाही असं सुद्धा काहीसं बोलण्याच्या भाषेत किंवा त्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला काहीसं ऐकायला मिळालं होतं, कारण तर समोर न्यूज चालू होती हे कुठेतरी त्यांना माहीत नव्हतं, माईक चालू होते हे देखील त्यांना काहीसं माहीत नव्हतं असं वाटत होतं। परंतु बाजूलाच असणारे नेते आणि विशेष त्या महिला वर्ग जे काही उमेदवार होते ते सुद्धा म्हणत होते की अजितदादा पवार आत्तापर्यंत अजितदादा पवार यांच्या जवळ तुम्ही आम्हाला जाऊ दिलं नाही, कदाचित आता सुनित्रा पवार वहिनी यांच्यासोबत तरी किंवा यांच्या जवळ तरी सुद्धा जाऊ द्या, अशा पद्धतीचं एका महिलेचं भाष्य आपल्याला ऐकायला मिळालं होतं। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सुनित्रा पवार त्या ठिकाणी बोलणार होत्या, परंतु सुनित्रा पवार यांना त्यांना बोलू दिलं नाही आणि तुम्ही जा वहिनी आम्ही बोलतो मीडियाशी, अशा पद्धतीची काही भाषा पटेल आणि तटकरे यांनी केली होती। आणि त्यानंतर बाईट वगैरे झाले, सगळ्या काही आपण बघितलं असेल। आणि त्यानंतर कोर कमिटीची एक बैठक झाली, एक गुप्त बैठक झाली आणि त्यानंतर सुनित्रा पवार यांनी सांगितलं की इथून पुढे आमचं वर्चस्व तुम्हाला जर टिकू द्यायचं नसेल किंवा आमचं वर्चस्व तुम्हाला जर कुठे दाबायचं असेल तर तुमच्या देखील काही फाईली आमच्या जवळ आहेत, एवढं तरी ध्यानात ठेवा। म्हणजेच पटेल यांनी तटकरे जे काही सूत्र वापरत होते, जे काही राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांचा पक्ष आपल्या घशात कसा घालायचा हे त्यांनी ठरवलं होतं, ते कुठेतरी चपकार ही सुनित्रा वहिनी यांनी त्यांना चांगलीच दिली आणि त्यानंतर त्यांचं जे काही बोलीभाषा असेल ती बदलली। पटेल आणि तटकरे ज्या पद्धतीने विधान करत होते, कधी सुनित्रा पवार यांच्या खांद्यावरती हात टाकत होते आणि कुठेतरी सहानुभूती देण्याचा प्रयत्न किंवा आम्ही कसं सुनित्रा पवार यांना सांभाळत आहे हे ते कुठेतरी मीडियाच्या माध्यमातून जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि कुठेतरी आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत राष्ट्रवादी पक्षाचे, अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर सर्व करणारे धरणारे आम्हीच आहोत आणि सुनित्रा पवार यांना सगळं शिकवणारे सुद्धा आम्हीच आहोत, अशा पद्धतीचं भासवणारे पटेल आणि तटकरे यांची सुद्धा कान उघडणी सुनित्रा पवार यांनी केलेली आहे। कारण तर अजितदादा पवार यांच्या तालमीत वाढलेली सुनित्रा वहिनी आहे, त्यांना राजकारण काय असते ते सांगायची गरज नाही, ते काय आहेत ते आता आपल्याला राजकारणातून दिसत असेल आणि कशा पद्धतीने त्यांनी सूत्र हातात घेतले, उपमुख्यमंत्री पद असेल, राष्ट्रवादी पक्षाची धुरा असेल आणि जे काही कॅबिनेट पक्षाची जी काही धुरा असेल आणि जय पवार यांना जशा पद्धतीने वरती पाठवण्यात आलं, म्हणजे सुनित्रा पवार यांची जागा देण्यात आलेली आहे, हे राजकारण तुम्हाला बघता निश्चितच सुनित्रा पवार सुद्धा काही साध्या सुद्धा नाहीत, हे निश्चितच या लोकांच्या ध्यानात आलेलं असावं। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।